नमस्कार. आज झालेल्या फायनान्शियल इयर 2026-27साठी बजेटमधील काही महत्त्वाचे मुद्दे आज आपण पाहणार आहोत. कोणत्या गोष्टी स्वस्त झाल्यात, कोणत्या गोष्टी महाग झाल्यात, त्याचप्रमाणे काही चेंजेस झालेच का, हे आज आपण पाहणार आहोत. तर प्रथमतः ऑप्शन ट्रेडिंगमध्ये टॅक्स हा वाढवण्यात आला. टॅक्स स्लॅब जसे ते राहिले, त्याचप्रमाणे आयकर इन्कम टॅक्स रिटर्न हा 31 जुलैपर्यंत रिटर्न्स दाखल करता येईल असंही सांगण्यात आलं. त्याचप्रमाणे पहिले असेसमेंट इयर, फायनान्शियल इयर असे दोन शब्द होते, तर आता 1 एप्रिल 2026 पासून नवीन आयकर कायद्याप्रमाणे टॅक्स इयर हा एकच शब्द राहील. त्याचप्रमाणे कृषी क्षेत्रात काही बदल झाले का, काही योजना करण्यात आल्या का, तर निश्चितच करण्यात आल्या. पशुपालन, दुग्ध व्यवसाय यासाठी अनुदाने वाढवण्यात आले. त्याचप्रमाणे चंदन, काजू यांच्या उत्पन्नास वाढवण्यावर भर देण्यात आला. त्याचप्रमाणे अपघात विमा हा करमुक्त करण्यात आला. त्याचप्रमाणे आता कोणत्या गोष्टी स्वस्त झाल्यात, कोणत्या गोष्टी महाग झाल्यात हे आता आपण पाहणार आहोत. तर स्वस्तमध्ये बॅटरी, सोलार, बायोगॅस, CNG, कॅन्सर, मधुमेह औषधे, परदेशातील शिक्षण, मोबाईल, TV, बाईक या गोष्टी स्वस्त झाल्यात. तर महागमध्ये खनिजे, मद्यपेय म्हणजे दारू, भंगार, सिगारेट, वैद्यकीय उपकरणे, बुटं ह्या गोष्टी महाग झाल्यात.